नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील कोंढवा भागातील गोकुळनगर या ठिकाणी शिवावरची लक्ष्मीमाई प्रतिष्ठानच्या वतीने आज नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। आज 6वी माळ आहे। या 6वी माळच्या निमित्त आज डान्स कॉम्पिटिशनचं आयोजन केलं होतं, तसंच दांडियाचं आयोजन केलं होतं। आपल्याबरोबर सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवावरची लक्ष्मीमाई प्रतिष्ठानच्या वतीने आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केले। काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण? या मंडळाचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी रमेश मामा गणगे यांनी भर पावसात खूप छान आयोजन केलं होतं। येथील नागरिकांचा भरघोस असा प्रतिसाद होता। कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीने आयोजित केलं होतं। मामांना आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे आणि पुढील भावी आयुष्य म्हणजे त्यांच्या शुभेच्छा, भावी आयुष्यासाठी शुभेच्छा। 9 दिवसाचा नवदुर्गेचा उपवास असतो आज, आणि भरपूर महिला अशा कामगार वर्ग आहेत आणि त्यांच्यासाठी हा करमणुकीचा म्हणजे संध्याकाळी थोडासा वेळ त्या स्वतःसाठी काढतात। आणि रमेश मामांनी खूप छान संकल्पना केली की संध्याकाळी दिवसभर महिला दमून भागून येतात आणि हा थोडा वेळ ते स्वतःसाठी घालवतात। त्यामुळं छानच उपक्रम आहे महिलांसाठी खूप। ताई, आज या ठिकाणी 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसाच्या निमित्त डान्स कॉम्पिटिशनचं आयोजन केलं होतं। मुलींना आणि मुलांना प्रोत्साहन वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण? रमेश मामा गणगेला मी गेली 10 वर्ष ओळखते। ते सामाजिक दृष्टिकोनातून खूप छान काम करतात। महिलांना जो इथं सेफ असतं, दरवर्षी ते खूप छान असं दांड्याचा ऑर्गनाईज करतात, सगळ्यांना बोलवतात, सगळ्या महिला एकत्रित येऊन खूप छान इथं सेफ कुठलाही निस्वार्थ भावाने ते काम करतात। आजच्या या नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ते आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त शुभेच्छा आपण काय सांगाल? रमेश मामा गणगे यांनी खूप छान उपक्रम इथे म्हणजे कात्रज या एरियामध्ये एवढा सुंदर उपक्रम आत्तापर्यंत कधीच होत नाही आहे आणि झालेला नाही आहे। माझ्या त्यांना एवढं शुभेच्छा आहे की 10 वर्ष झालं आम्ही एकमेकांना ओळखतो। त्यांचं ह्या एरियात खूप चांगलं काम आहे। मी आज हडपसरला राहते। आमची कायम त्यांना म्हणजे त्यांचं कायम आम्हाला मार्गदर्शन असतं आणि नेहमीप्रमाणे त्यांनी ह्या टायमिंगला पण खूप सुंदर कार्यक्रम केला। त्याबद्दल तुमचं खरंच खूप अभिनंदन आहे आणि खूप छान कार्यक्रम झाला, त्याबद्दल थँक्यू। मला या माध्यमातून एक सांगायचं आहे, एवढा पूर चालू आहे, एवढं पाऊस खूप जोरात चालू आहे, सगळ्यांनी काळजी घ्या, टेक केअर, सेफ होम। आज डान्स कॉम्पिटिशनचं आयोजन केलं होतं, त्या स्पर्धक कसे निवडणार आणि याचं वितरण कसं असणार आहे? ह्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन रमेश मामा गणगे ज्या ह्या लक्ष्मीमाई प्रतिष्ठानचे आधारस्तंभ आहेत, ह्या सर्व कार्यक्रमात त्यांनी असं नियोजन केलं आहे की शेवटच्या दिवशी प्रत्येक स्पर्धकाला हे एक बक्षीस आणि महिलांना चांदीचे प्रेम हे वितरित होणार आणि 1,500 ते 2,000 पब्लिकांचं जेवण पण मामांच्या हस्ते दिलं जातं। ह्या कार्यक्रमाला मामांनी इतकं परिश्रम घेतलं आहे। आमचे मामा म्हणजे ह्या पंचक्रोशीतमध्ये फेमस आहेत आणि त्यांनी हे जे कुठलाही स्वार्थापोटी किंवा काही त्यांना इलेक्शन लढायचं आहे न काही स्वार्थीपोटी हे कार्यक्रम त्यांनी आयोजन केलेलं आहे। मामांची टीम आज भारतीय पत्रकार संघ असू द्या, बळीराजा शेतकरी संघटना असू द्या, परत राष्ट्रीय मानव अधिकार असू द्या, ह्या माध्यमातून मामाने आज प्रत्येकाला सहाय्य केलं आहे। कुठल्याही दवाखान्याचं बिल असू द्या किंवा पेशंटचं काय असू द्या, मामाने शेतकऱ्याच्या अडचणी असू द्या, मामाने आंदोलन सोप्या पद्धतीने ते आज विषय पूर्ण केलेत। आमची मामांना कायम साथ आहे। आमची भारतीय पत्रकार संघाची टीम अशी मोठी केलेली आहे। हे कार्यकर्ते आमचे प्रत्येक आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत। मामाला प्रत्येक तहसीलदार, आमदार हे मामाच्याच नावानं ओळखतो। म्हणजे मामाने कुठलाही स्वार्थ न करता आज जवळजवळ स्वतःच्या ह्याच्यातून हा खर्च करून लोकांसाठी हा नियोजन केलेलं आहे। मी एवढं सांगू शकतो की लोकांनी ह्या सगळ्या गोष्टीचा मनसोक्त आनंद घ्यावा। आज 6वी माळ आहे। 6व्या माळ्याच्या मानाने आज पाऊस इतका होता तरीही 1,500 ते 2,000 पब्लिकांनी याचा आनंद घेतलेला आहे। या नवरात्र उत्सवाचे आयोजक रमेश मामा गणगे आपल्यासोबत आहेत। मामा, आज या ठिकाणी जे काय डान्स स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्या आयोजनपर सांगा आणि अफाट गर्दी आज आपण बघितली पाऊस असताना सुद्धा, काय सांगाल? प्रथम मी पुणेकर माझाचं अभिनंदन करतो। मला तुमचा आनंद आहे, तुम्ही भर पावसामध्ये या ठिकाणी या आनंद उत्सव कव्हर करताय, याचा पहिला मला आनंद आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भर पावसामध्ये 2,000 ते 2,500 माझ्या माता भगिनी लहान थोर यांनी भर पावसामध्ये जो राऊंड आहे, पाऊस पडतोय आपण पाहताय, पण थोडासुद्धा राऊंड आमच्या माता भगिनीनं आज उपवास आहे, उपवास असताना सुद्धा आज माता भगिनी आणि आमची जी काय मुलं आहेत लहान थोर
यांनी खूप चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी भर पावसामध्ये खेळल्यात। मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की भर पावसामध्ये खेळणारा हा कात्रज कोंढा रोडची आणि शिहोरची लक्ष्मी आहे, नवसाला पावणारी लक्ष्मी आहे। आणि या लक्ष्मी आईच्या संस्थापिका अध्यक्षा जयश्रीताई कांबळे यांच्या आशीर्वादानं भव्य दिवस दांड्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि या शिहोरच्या आशीर्वादानं या दांडिया प्रेक्षकांना सुद्धा जोश येतो आणि त्या उत्साहामध्ये हा आनंदामध्ये या ठिकाणी खेळतात। असे जे उपक्रम तुम्ही राबवता, करमणुकीचे उपक्रम, त्यातून कुठेतरी मन मोकळं होतं, त्यासाठी आपण काय सांगा आणि या उपक्रमाबद्दल माहिती? पुणेकर माझा हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय, 1 नंबर चॅनल आहे। पण आज खरोखरच आज जे काय महिलांवर होणारे जे काय अत्याचार आहेत या ठिकाणी अनेक प्रकरणं आपण या चॅनलच्या माध्यमातून या सरकारपर्यंत या प्रशासनापर्यंत पोहोचवत आहे। या घटना घडतात, पण या कात्रज कोंढा रोडच्या परिसरामध्ये शिहोरची लक्ष्मी आई प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय मानवाधिकारचा जो हा नवरात्र उत्सव आम्ही साजरा करतो, या नवरात्र उत्सवाला न कुठलं तिकीट आहे, न कुठली बुकिंग आहे, न कुठलं काय। आमच्याकडे लहान मुलगा जरी आला, त्याच्या माता पिता जरी असले तरी आमची सर्व टीम त्या लहान मुलाला त्या ठिकाणी खेळवते आणि त्या लहान मुलांच्या माता पिता या राऊंडला खेळत असतात। आणि म्हणूनच आज हा कात्रज कोंढा रोडच्या शिहोरची लक्ष्मी आहे प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते आहेत अहोरात्र या ठिकाणी झटतात। या कार्यक्रमाचे मेन संयोजक संतोष शेठ कांबळे, बाळासाहेबजी मदने, रमेशजी चलवादी, बाबा गंगवणे असतील, आमचे जावाई अकबरजी शिकलकर साहेब असतील, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या भारतीय पत्रकार संघाच्या लीगल विंगच्या पुणे जिल्हा अध्यक्ष सौ आरतीताई बाबर असतील। आणि या कार्यक्रमासाठी या पावसात भिजून मला एवढी ताकद देणाऱ्या आमच्या या कार्यक्रमाच्या सर्व आयोजक, सर्वांना आधारस्तंभ म्हणलं तरी काय हरकत नाही, अशा सर्वांना चांगल्या शिकवणाऱ्या, चांगलं मार्गदर्शन देणाऱ्या, ह्या आमच्या खंबीरपणे आम्हाला साथ देणाऱ्या, अशा मी एवढंच म्हणाल। आणि या ठिकाणी मी भर पावसामध्ये थांबवल। या तुमच्या पुणेकर माझाच्या माध्यमातून उद्या या माझ्या येणाऱ्या प्रेक्षकांना, येणाऱ्या दांडिया उत्सव रसिकांना की उद्या मोठ्या संख्येने या। उद्या महाराष्ट्र सरकारनं किंवा पोलीस प्रशासनानं या शेवटचे 2 दिवस आम्हाला 12 वाजेपर्यंत सर्व मंडळाला या ठिकाणी देतात। एवढंच मी यांना आग्रहाचं निमंत्रण देतोय आणि या ठिकाणी मी थांबतोय। तड़प तड़प के कह रहा है आ भी जा, तू हमसे आंख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा। दिल धड़क धड़क के दे रहा है ये सदा, तुम्हारी हो चुकी हूँ मैं, तुम्हारे पास हूँ सदा। सुल्ताना रे प्यार का मौसम आया, अरे हाय रे हरी हरी छाया। बोलो ना बोलो मुझसे गोरी, पूरी सुंदरी बोले, बतिया सुन सुन के जिया मोरा रो।